शेतकरी मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची अशी माहिती आहे, कारण की शेतकऱ्यांचा सोयाबीन पीक विमा आता मंजूर झाला आहे। लवकरच ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा सुद्धा होऊ शकते। तर शेतकरी मित्रांनो, नेमके कोणकोणत्या जिल्ह्यांचा कोणकोणत्या तालुक्यांचा महाराष्ट्रामधील पीक विमा या संदर्भातला यामध्ये समावेश आहे, या संदर्भातली महत्त्वाची अपडेट माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। मग आता महाराष्ट्रामधील कोणकोणत्या जिल्ह्यांचा कोणकोणत्या तालुक्यांचा पीक विमा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे, याची संदर्भासहित माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करूया। पंतप्रधान पीक विमा या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 मध्ये उत्पादनातील घट या बाबीअंतर्गत परभणी जिल्ह्यातील 9 पैकी जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पालम व पूर्णा या 6 तालुक्यामधील शेतकऱ्यांना सोयाबीन विम्यासाठी 45 कोटी 70 लाख रुपयांचा पीक विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आलाय। मात्र याची अद्याप मंजुरी झालेल्या महसूल जे मंडळ आहेत या मंडळांची संख्या, लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या, पीक विमा दर व एकूण दावा रक्कम या बाबतची सविस्तर आकडेवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे अजून प्राप्त झालेली नाही। त्यामुळं कृषी विभागाच्या सूत्रांनी या संदर्भात माहिती सांगितली असता शेतकऱ्यांना थोडा रक्कम जमा होण्यासाठी थोडा विलंब सुद्धा होऊ शकतो। परंतु महाराष्ट्रातील जे परभणी जिल्हा आहे, या परभणी जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता, या शेतकऱ्यांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलाय। खरीप 2025 मध्ये जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी 3,64,431 या अर्जांद्वारे 32,86,87,751 रुपये विमा हप्ता भरून 2,83,348 हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे। आणि त्याचबरोबर सोयाबीनचे 612 पैकी 611 पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले असल्यामुळं त्यानुसार जिल्ह्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी 4 क्विंटल 71 किलो इतकी नोंदवण्यात आली आहे। तर 2019, 2020 ते 2023 ते 2024 या 5 वर्षाची सरासरी उत्पादकता हेक्टरी 11 क्विंटल 10 किलो, तर खरीप 2024-2025 मधील उत्पादकता हेक्टरी 13 क्विंटल 16 किलो होती। पूर्वी संबंधित महसूल मंडळातील पीक विमा कापणी प्रयोगांच्या आधारे जर उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आले तर पीक विमा हा मंजूर केला जात असे। मात्र 2025 मधील सोयाबीन पीक विमा दावे मंजूर करताना पीक कापणी प्रयोगाचे उत्पादन उपग्रहाद्वारे घेतलेली पिकांची छायाचित्र, त्याचबरोबर बाजार समित्यातील तसेच शासकीय खरेदी केंद्रावरील जे विक्रीची आकडेवारी आहे, या सर्व बाबींच्या आधारे जो महाराष्ट्रातील पीक विमा आहे या पीक विम्याचे गणित मांडण्यात आल्याचे समजले असते। परंतु दरवर्षी शेतकरी पीक विमा हा भरत होता, परंतु ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार, म्हणजेच ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते, त्यांच्या कार्यकालामध्ये पीक विमा हा शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात भरला जात होता। आता या प्राप्त प्राथमिक आकडेवारीनुसार मानवत तालुक्यातील मानवत मंडळामध्ये 46,95,973 रुपये, त्याचबरोबर कोल्हा मंडळात 4,41,07,813 रुपये, ताडोबा बोरगाव मंडळात 2,79,84,734 रुपये आणि रामपुरी बुद्रुक मंडळात 3,77,56,205 रुपये, तसेच केकराजवळा मंडळात 8,20,91,329 रुपये पीक विमा मंजूर झाला आहे। जिंतूर, सेलू तालुक्यातील प्रत्येकी 1, पाथरी तालुक्यातील 2, पूर्णा तालुक्यातील 6 तसेच पालम तालुक्यातील अनेक मंडळामध्ये पीक विमा हा मंजूर झाल्याने समज आहे। मात्र एकूण रकमेबाबत अद्याप स्पष्टता मिळाली नाही। येत्या काही दिवसात पीक विमा कंपनीकडून अंतिम आकडेवारी उपलब्ध होऊ शकते, असं कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, दरवर्षी शेतकरी पीक विमा भरत असतो, परंतु महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यामध्ये नुकसान दाखवलं जातं आणि शेतकऱ्यांचा पीक विमा हा मंजूर केला जातो। तर असं होत नाही की महाराष्ट्रामध्ये सरसकट पीक विमा हा मंजूर झालाय, परंतु या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं खरोखर आतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होणं तेवढंच गरजेचं होतं आणि शेतकऱ्यांच्या आशा ह्या पीक विम्यावर सुद्धा लागल्या होत्या।
त्याचबरोबर कर्जमाफी, राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली जर असली तरी याचं स्पष्टीकरण, याचे सर्व अर्ज GR बँकेकडे अद्यापही आलेले नाही। त्यामुळं शेतकरी यांच्यावर दूरधारी टांगती तलवार आता त्या ठिकाणी आलेली आहे। शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा किंवा नाही भरावा या संदर्भात अद्यापही स्पष्ट झालेले नाही। त्यामुळं शेतकऱ्यांचा काय का होईना पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना पीक विमा आता मिळू शकतो। मित्रांनो, राज्य सरकारने आणि पीक विमा कंपनीने जो हा विमा मंजूर केला या संदर्भात तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। आणि तुमचा तालुका, तुमचा जिल्हा या पीक विमा यादीमध्ये आलेला आहे किंवा नाही सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। मित्रांनो, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा।